आणि आता दिवसभरातल्या मोठ्या बातम्या आपण पाहूया। मी महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होऊ देणार नाही। कोण काय बोलतं याकडे मी लक्ष देत नाही। कुणी वरिष्ठ बोलत नाही तोपर्यंत आमच्यातला कुणीही बोलणार नाही। उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य। आघाडीमध्ये बिघाडी मी होऊ देणार नाही आणि म्हणून मी कोण काय बोलतं याच्याकडे लक्ष न देता जोपर्यंत काँग्रेसचे जे प्रमुख अध्यक्ष आहेत त्यांचे प्रमुख नेते आहेत ते जोपर्यंत आमच्याशी बोलत नाही तोपर्यंत मी याच्यावरती किंवा माझ्याकडनं कोणी याच्यावरती भाष्य करणार नाही। वंचित सोबत आमची बोलणी सुरू आहे। 1-2 दिवसांमध्ये राऊत आणि वंचितचे नेते एकत्र बैठक घेतील। 12-12चा फॉर्म्युला असा काही कोणताही नाही। उद्धव ठाकरे यांची माहिती। बरोबर सुद्धा आमची बोलणी सुरू आहे आणि मला वाटतं 1-2 दिवसामध्ये संजय तुम्ही आणि शिवसेनेचे 1-2 नेते वंचितचे नेते आमचा प्रयत्न असा आहे की काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना आणि वंचित अशी एकत्रित एक बैठक आम्ही करण्याचा आमचा प्रयत्न। जागा वाटप मेरिटनुसारच होणार। खासदार संजय राऊतांचं वक्तव्य। जिंकेल त्याची जागा हेच इंडियाचं सूत्र देशभरात लागू। राऊतांचा पटोलेंना टोला। फॉर्म्युलांवरती कधी चर्चा होत नाही। जिंकेल त्याची जागा मेरिटवर जागा जिंकण्याचं मेरिट ज्या मतदारसंघात ज्या पक्षाचा आहे त्यांच्याकडे ती जागा राहील। हे 3 पक्षाचं सूत्र आहे। कोण काय बोलते त्याच्यावरती तुम्ही जाऊ नका। राजकारणामध्ये कधी काय होईल हे सांगता येत नाही। राज ठाकरे युतीबाबत योग्य वेळी निर्णय घेतील। मनसे शिंदे गटाच्या युतीच्या चर्चेवर संदीप देशपांडे यांचं सूचक वक्तव्य। राजकारणात कधी काय होईल हे काय आज सांगता येणार नाही। 2024च्या पोटात काय दडलंय हे कोणाला माहिती, पण याबाबतचा जो काही निर्णय असेल तो सन्मान्य राजसाहेब योग्य वेळ घेतील। मावळमध्ये अजित पवारांना धक्का। दादांचे समर्थक संजोग वाघेरेंचा ठाकरे गटामध्ये प्रवेश। वाघेरेंना लोकसभेची उमेदवारी जवळपास निश्चित। देशाची भूक भागवणारा आत्महत्या करतोय। शेतकरी अस्वस्थ आहे। त्यांचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचवण्यासाठी आक्रोश मोर्चा। शरद पवारांची मोदी सरकारवर टीका। शेतकऱ्यांच्या सुखदुःखाची समज असून त्यांच्या वेदनांचा आवाज हा दिल्लीपर्यंत पोहोचावा या हेतूने हा आक्रोश मोर्चा। हवा बहुत तेज है अजित राव टोपी उड जाएगी असं म्हणत राऊतांचा अजित पवारांना टोला। कोल्हे बेईमान झाले नाहीत म्हणून त्यांना पाडणार का असाही सवाल। बहुत तेज चल रहा है अजित राव, टोपी उड जाएगी, टोपी उड जाएगी। अमोल कोल्हे यांनी इमान राखलं आपल्या नेत्यांबरोबर आपल्या पक्षाबरोबर। ते बेईमान झाले नाही म्हणून त्यांना पाडणार। अजित पवारांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर अमोल कोल्हे यांची टीका। हे दौरे राजकीय आहेत की लोकांच्या हिताचे हे सांगावं। राज्यामध्ये 1 फुल 2 डाऊटफुलचं सरकार। अमोल कोल्हे यांची सरकारवर देखील टीका। म्हटलं जातं 1 फुल 2 डाऊटफुलचं सरकार का म्हणतो। 1 रुपयाचा जर बाजार भाव मिळाला तर या शेतकऱ्यांनी जगायचं कसं। हे ज्या जिल्ह्यातले सध्याचे महाराष्ट्राचे कृषी मंत्री आहे त्या बीड जिल्ह्याच्या या शेतकऱ्याची ही अवस्था आहे। तर अजित पवारांच्या आशीर्वादाने कोल्हे खासदार झाले। कोल्हेंनी विचार करून बोलावं अन्यथा माजी खासदार हे लावावं लागेल। नितेश राणेंची अमोल कोल्हेंच्या वक्तव्यावर टीका। दादांच्या आशीर्वादामध्ये या कोल्हेच्या पुढे खासदार हा शब्द लागला आहे। त्या अजित दादाला तू अजून जेवढे म्हणजे त्यांच्यावर तू बोलत बसशील तेवढंच माजी खासदार हे लावण्याची वेळ अजून लवकर येईल।